फ्री पैठणी तुम्हाला भेटणार, फ्री पैठणी रुपये रेट आहे। आल्यावरती ना इथे सुद्धा खायला पहिला आयटम आहे, पेढा गाठिया, याला टॉय ट्रेन सुद्धा आहे। मला या देवींचं दर्शन सुद्धा घडणार आहे। हे बघा राईड चालू झाली आहे। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी चाललोय आज दुर्गाडी किल्ल्यावरती। तुम्हाला माहित असेल दुर्गाडी किल्ल्यावरती सर्वात मोठी जत्रा भरते। मुंबईमध्ये असे दोनच ठिकाणी आहे मित्रांनो जिथे सर्वात मोठी जत्रा भरते, जे की आहे ठाण्यामध्ये आनंद दिगंची देवी, जिथे सर्वात मोठी जत्रा आपल्याला पाहायला भेटते, आणि दुसरी जी कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावरती सर्वात मोठी जत्रा आपल्याला पाहायला भेटते। तर मी आता चाललोय दुर्गाडी किल्ल्यावरती तिथली जत्रा दाखवायला, आणि उद्या जाणार आहे आनंद दिगंची देवी दाखवायला, आणि सोबतच तिथली जत्रा दाखवायला। तर आता मी चाललोय दुर्गाडी किल्ल्यावर, आणि तिकडे जाऊन तुम्हाला सगळी जत्रा, मजा मस्ती, माझा अनुभव आणि देवीचं दर्शन या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता मी जातो तिथे आणि तिकडे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो। तर मित्रांनो, आता बघा आतमध्ये ना आरती चालू आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये जाऊन तुम्हाला मी देवीचं दर्शन घडवतो। हा वरती जाण्याचा मार्ग आहे। जेव्हा तुम्ही आत एंट्री कराल तेव्हा आपल्या महाराष्ट्रात असणारे सर्व महाराजांचे किल्ल्यांबद्दल आपल्याला इथे माहिती सांगण्यात आली, आणि खूप छान अशी माहिती आहे। तुम्ही थोडा टाइम काढून हे नक्की वाचा, तुम्हाला सुद्धा पाहून खूप आनंद वाटेल। आपल्या महाराजांच्या किल्ल्यांबद्दल सर्व माहिती इथे दर्शवण्यात आली आहे। तुम्ही पॉज करून पाहू शकता। वर जाण्याचा मार्ग आहे। आता आपण वर जाऊया, आणि वर जाऊन तुम्हाला दाखवतो लाईन वगैरे किती आहे। सकाळचा टाइम आहे, जास्ती लाईन नसावी। हे बघा दर्शन रांगेकडे, आणि इथे वरती मंदिर आहे, आणि मंदिरामध्ये आहे आपली आई दुर्गेश्वरी। तर बघा मित्रांनो, तुम्ही जेव्हा याल ना शनिवार रविवार, तेव्हा एवढी मोठी लाईन तुम्हाला पाहायला भेटेल। आणि आता आम्ही सकाळी आलोय, दुसऱ्या दिवशी लाईन बिलकुल नाही आहे बघा, डायरेक्ट वरती जायला आहे। तर आता आम्ही जातो आणि वरती जाऊन तुम्हाला दर्शन घडवतो। तर हे बघा मित्रांनो, अशी लाईन असते, आणि अशी लाईन फिरत फिरत मग आपल्याला इथून मंदिरात जायचं असतं। काय नाही, हार्डली सकाळी लवकर आले तर 5-10 मिनिटात दर्शन होऊन जाईल, आणि शनिवार रविवार आले तर जास्तीत जास्त अर्धा तास। तर हा मित्रांनो एंट्री गेट आहे आपल्या दुर्गेश्वरी दुर्गा मातेचा, आणि वरती बघा किती छान लिहिलंय, गर्व से कहो हम हिंदू आहे। आणि याच्या आतमध्ये एक्झॅक्ट मी आता तुम्हाला दर्शन दाखवलंय। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा। आणि इथे ना, इथे सुद्धा आहे ना देवीचे आपल्याला दर्शन होतात। तर मी तिथे जातो, आणि तिथे सुद्धा तुम्हाला देवीचं दर्शन घडवतो। आणि इथे समोर आहे ना, इथे सुद्धा आपल्याला देवीचं दर्शन घडतं। इथे बघा तुळजाभवानी माता, सप्तशृंगी माता, हे बघा सर्व देवीचं दर्शन आपल्याला इथे घडतं। जेव्हा तुम्ही इथे आतमध्ये दर्शन करून याल ना, तर एक्झॅक्ट बाहेर आल्यावरती तुम्हाला या देवींचं दर्शन सुद्धा घडणार आहे। मंडळाने यावर्षी लाडकी बहिणीला 9 दिवस 9 पैठणी अशी लकी ड्रॉ ठेवलेली आहे। म्हणजे 9 दिवसात 9 पैठणी, म्हणजे प्रत्येक दिवशी 9 पैठणी तुम्हाला भेटणार आहे, आणि त्याचा निकाल दुसऱ्या दिवशी 11 वाजता कळणार आहे। फक्त तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, एकदम डिटेलमध्ये तुमचा नंबर, ॲड्रेस आणि नावासकट हा फॉर्म भरून तुम्हाला या दादाकडे
भेटणार तुम्हाला हा फॉर्म वरती गेल्यावरती. जस्ट हा फॉर्म फिलअप करायचा आहे आणि हा फॉर्म फिलअप करून तुम्हाला या लकी ड्रॉवाल्या डब्यात टाकायचा आहे आणि त्यानंतर मंडळातून लकी ड्रॉ सिलेक्ट करणार आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता तुम्हाला तो निकाल कळणार. मित्रांनो, मी आता आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये बघा हे पायने वगैरे बंद आहेत ना, तर आज पहिल्याच दिवशी मी आलो आहे त्यामुळे ना पायने वगैरे बंद दिसत आहेत. सर्व पायने अजून चालू नाही झालेले आहेत आणि या साईडला बघा, या साईडला सगळे पायने चालू झालेले आहेत. मी सगळे पायने तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो आणि रेट काय ते पण सांगतो. आणि मित्रांनो, हे बघा त्या साईडला समोर जे दिसतंय ना तुम्हाला आकाश पायना, त्या साईडला सुद्धा आपल्याला खेळण्याचे पायने वगैरे पाहायला भेटणार आहे. आधी मी या साईडचं तुम्हाला दाखवतो सर्व आणि मग मी जातो त्या साईडला. कुवा खेळून आल्यावरती आहे ना तुम्ही इथे ट्रेनवालं सुद्धा खेळू शकतात. ही ट्रेनमध्ये ना फॅमिली आणि लहान पोरं सुद्धा बसू शकतात. ही ट्रेन आहे ना अशी गोल गोल फिरते आणि खूप भारी असतं मित्रांनो. याचं प्राइसिंग ना 80 रुपये एकाचे आहेत. इथे झिगझॅग सुद्धा आहे, तुम्ही इथे झिगझॅगमध्ये सुद्धा खेळू शकता. आज पहिला दिवस असल्यामुळे ना गर्दी बिलकुल नाही आहे. उद्या शुक्रवार आहे, आज गुरुवार आहे. उद्या शुक्रवार, शनिवार, रविवार फुल पॅक असणार आहे मित्रांनो. तर मी तर सांगते की उद्या शुक्रवार आहे ना, तर तुम्ही उद्याच्या उद्या या, नाहीतर मग शनिवार रविवार फॅमिलीमध्ये टाईम असेल तेव्हा तुम्ही येऊ शकता. पण तुम्हाला इथे भरपूर गर्दी पाहायला भेटेल. हे बघा आता पूर्ण मोकळं आहे, ज्याला टाईम भेटतो तो येतो आणि इथे येऊन आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करतो. लहान पोरांना खेळण्यासाठी सुद्धा इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे बघा आता ते लोक बसत आहेत आणि ते लोक बसल्यावरती आहे ना हे टोरा चालू होणार. ते चालू बघा मित्रांनो, टोरा राईड आता चालू झाली आहे. एक्झॅक्ट कशी असते ते तुम्हाला आता इथे पाहायला भेटेल. 80 रुपये पर प्राईज आहे, पर पर्सन. हे असं वरती नेतात आणि त्यानंतर ना असं गोल फिरवतात. हे बघा राईड चालू झाली आहे. असंच अजून पुढे सुद्धा राईड आहे. हे बघा वरती बघा, तिकडे दिसत असेल तुम्हाला. मी जवळ जाऊन तुम्हाला तिकडे दाखवतो. ते पुढे आल्यावरती लहान पोरांना खेळायला टॉय ट्रेन सुद्धा आहे. हे बघा लहान पोरं आणि त्यांची मम्मी सुद्धा सोबत बसली आहे टॉय ट्रेन एन्जॉय करायला. आता आपण पुढे जाऊन बघूया की पुढे अजून आपल्याला काय पाहायला भेटणार. साईडला होतो आणि आता आहे ना आपण रोडच्या या साईडला आलो आणि इथे सुद्धा आहे ना मोठे पायने आणि बाकीच्या वस्तू आपल्याला इथे पाहायला भेटतात खेळण्याच्या. आता मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवतो. तुम्ही इथे हॉर्स राईड सुद्धा करू शकतात. हे बघा हॉर्स वगैरे सुद्धा आहे, तुम्ही इथे हॉर्सची राईड ते करू शकता. हे या साईडला आल्यावरती ना इथे सुद्धा खायला पहिला आयटम आहे आणि मगाशी तिथे होते ना त्यापेक्षा जास्ती खायचे आयटम आपल्याला इथे पाहायला भेटतात. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, तुम्हाला दिसतील काय काय आयटम इथे खायचे आहेत. हे बघा स्प्रिंग रोल वगैरे, पिझ्झा सुद्धा इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. मलाई कुल्फी वगैरे. आता दुकानं बंद झालेली आहेत कारण रात्रीचे आता मी 10-11 वाजता आलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवून देतो की काय काय इथे खायला तुम्हाला भेटणार आहे. हे बघा या साईडला सोडावाला सुद्धा आहे, सोडासुद्धा तुम्हाला प्यायला भेटणार आहे. मी एकदा तुम्हाला दाखवून देतो की इथे काय काय तुम्हाला खायला प्यायला भेटणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर येणार आहे. कारण आज मला पहिल्याच दिवशी टाईम भेटला म्हणून मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी आलेलो आहे. पिझ्झा मलाई पेढा, गाठिया, सर्व शेव वगैरे सुद्धा इथे भेटणार आहे. नायट्रोजन बिस्किटसुद्धा इथे अवेलेबल आहे. स्मोक बिस्किट, व्हेज मोमोज, परत लॉलीपॉप सगळं इथे भेटणार आहे. हे बघा स्टॉलसुद्धा आहेत, पाणी वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. पुढे आल्यावरती बघा मी मगाशी तुम्हाला तिथे दाखवलं देवालासुद्धा इथे आहे. तुम्हाला इथे गन शॉटसुद्धा खेळायला भेटणार आहे. हे बघा या गननी ते बॉल्स फोडायचे असतात. परत पुढे आल्यावर बघा या बॉलनी ते ग्लास पाडायचे, बास्केटबॉल. मग तुम्हाला याच्यापैकी कोणतेही गिफ्ट भेटेल. इथे बॉलवाला गेमसुद्धा आहे. हे बघा असे बॉल्स टाकायचे आणि ते बॉल्स ज्या नंबरमध्ये जाणार ना त्या नंबरचं प्राईज इथे दिलेलं आहे आणि याच्यापैकी कोणतेही प्राईज तुम्हाला भेटणार. बॉलवाला गेम ते रिंग टाका आणि इनाम जिंका तोवाला गेमसुद्धा आहे. हे बघा यांच्या हातामध्ये रिंग असतात, ती रिंग आहे ना याच्यावर टाकायची. जर याच्यावर पडली तर हे गिफ्ट तुमचं, म्हणजे हे पैसे तुमचे. तर रिंगवाला गेमसुद्धा इथे आहे. तर तुम्ही हा गेमसुद्धा येऊन तुमच्या फॅमिलीबरोबर इथे खेळू शकता.
बाकी इथे बघा, इथे सुद्धा होडी आपल्याला पाहायला भेटते, पण ती आता बंद आहे. पहिल्याच दिवशी असल्यामुळे जास्ती लोक वगैरे आले नाही. साधारणतः 80 ते 100 रुपये प्राईज असते. तर तुम्ही येऊन इथे होडीसुद्धा खेळू शकतात. आणि मगाशी मी ते तुम्हाला दाखवलं झिगझॅगवालं, ते या साईडला सुद्धा आहे. म्हणजे तिथे जास्ती गर्दी झाली त्या साईडला, तर तुम्ही येऊन इथे सुद्धा खेळू शकता झिगझॅग. आहे ना आकाश पाळणा तिकडे जो आहे ना समोर, त्याच्यापेक्षा आहे ना मोठा आकाश पाळणा इथे आपल्याला पाहायला भेटतो. हे बघा, इथे हवाला गेमसुद्धा आहे. प्लेनसारखं आहे, याच्यामध्ये बसायचं आणि हवेमध्ये उडतं असं. तो वाला गेमसुद्धा इथे तुम्हाला खेळायला भेटणार आहे. अजून पुढे काय काय मी तुम्हाला जाऊन दाखवतो. मगाशी मी तुम्हाला तिकडे दाखवलेलं ती टोरा टोरा राईडसुद्धा इथे आहे बघा. आणि त्याच्याच बाजूला आहे ना इथे आकाश पाळणासुद्धा आहे. आकाश पाळण्यामध्ये 1 पर्सन आहे ना 80 रुपये रेट आहे. तर तुम्ही आकाश पाळण्यातसुद्धा बसू शकतात. जत्रेमध्ये आल्यावरती आहे ना सगळ्यात जास्ती जो पाळण्यात कोण बसत असेल ना तो आकाश पाळणा, आणि सगळ्यात जास्ती घाबरतात बसायला तो पण हाच पाळणा आकाश पाळणा. किती मोठा आहे बघा. त्याच्यामध्ये बसून आहे ना पूर्ण व्ह्यू तुम्हाला दुर्गाडीचा पाहायला भेटतो. तुला आकाश पाळणा आणि त्याच्या बाजूलाच बघा आकाश पाळण्यासारखं दिसणार आहे, पण थोडं वेगळं आहे. आकाश पाळण्यात ना गोल नाही फिरत, पण याच्यात बसलेलं आहे ना ते पूर्ण गोल फिरते. आता याला काय बोलतात मला एक्झॅक्ट नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून मला सांगा. लय भारी वाटते आणि भीतीसुद्धा वाटते. हे ना जम्पिंग जॅकसुद्धा आहे. लहानपणी खेळायची खूप इच्छा होती, पण खेळता आलं नाही, आणि आता खेळायची इच्छा आहे तर आता मला. तर हे बघा, हे लहान पोरांना खेळायचं हे सुद्धा इथे आहे. आता याला काय बोलतात मला माहिती नाही, कमेंट करून सांगा. आणि इथे बघा जम्पिंग जॅकसुद्धा आहेत. लहान पोरं बघा पुसत आहेत. आणि बाजूला परत लहान पोरांसाठी भरपूर इथे खेळणी आहेत. खेळणी म्हणजे पाळणे वगैरे आहेत खेळायसाठी. तर तुम्ही लहान पोरं आणि तुमची फॅमिली इथे भरपूर एन्जॉय करू शकतात. बघा हे लाईटिंगवाले फुगेसुद्धा या जत्रेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. जे पण काही मला दिसत आहे ना मी ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आता आपण आलो एक्झॅक्ट दुर्गाडी किल्ल्याच्या गेटच्या पाशी. आणि बघा मस्तपैकी असा गेट सजवलेला आहे. आणि त्याच्याच बाजूला ना इथे आपल्याला छलचित्र पाहायला भेटतात. लास्ट टाईम इथे आपल्याला राम मंदिरचं छलचित्र पाहायला भेटलेलं, आणि यावर्षी बघा खूप छान असं छलचित्र इथे आपल्याला पाहायला भेटतं. मंदिराच्या बाहेरच तुम्हाला इथे ना फुलहार वगैरे भेटून जाईल. हे बघा इथे आपल्या मित्राचं दुकानसुद्धा आहे शिवमचं, ते तुम्ही याच्याकडनं सुद्धा घेऊ शकता. हे बघा फुलहार वगैरे भेटेल इथे तुम्हाला. अजूनसुद्धा आहे पुढे. मी आता पुढे जाऊन तुम्हाला स्टॉल वगैरे सुद्धा दाखवतो, कोणकोणते स्टॉल आपल्याला इथे पाहायला भेटतात. पेढे वगैरे पाहिजे असतील तर ते पेढे वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटून जातील स्टॉलवरती. हे बघा दोन्ही साईडला स्टॉल आहे, तिथे सुद्धा पेढे वगैरे ख्वाजा वगैरे सुद्धा भेटून जाईल. हे बघा आरतीची थाली वगैरे सुद्धा इथे खालीच भेटेल. आणि धागे दोरे वगैरे पाहिजे असतील ना तर ते धागे दोरे सुद्धा इथे वॉरंटी द्यायची 3 महिन्याची डायरेक्ट. हे बघा आम चस्का वगैरे सर्व इथे तुम्हाला भेटून जाईल जर तुम्ही आंबट खायचे शौकीन असाल. कलर वगैरे सुद्धा आहे, हळद वगैरे सुद्धा आहे, भाज्या वगैरे सुद्धा आहे. जास्ती खायचे आयटम मला इथे दिसत आहेत. हे बघा इथे लोणचं वगैरे सुद्धा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं तुम्हाला इथे भेटून जातील. हे बघा 10-10 रुपयावाले पोरींचे आयटमसुद्धा आहेत. शूज वगैरे सुद्धा आहे. भरपूर स्टॉल आहेत भरपूर. आता मी रात्रीच्या टायमाला आलो आहे आणि कसं आहे की आता 11 वाजायला आलेले आहेत, त्यामुळे ना स्टॉल वगैरे बंद आहेत. पण मी तुम्हाला दाखवून देतो की इथे काय काय तुम्हाला बघायला भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला इथे काय काय पाहायला भेटेल. हे बघा तिथे सुद्धा स्टॉल आहे, इथे सुद्धा लोणचं वगैरे भेटतं. भरपूर शॉप आहे. ते बघा रांगोळीचे कलरसुद्धा इथे भेटतील. खायला प्यायला सुद्धा भरपूर आयटम आहेत. बघा इथे सुद्धा आहेत. हे बघा घरामध्ये लागणाऱ्या वस्तूसुद्धा आहेत, प्लेट वगैरे. नकली केस वगैरे सुद्धा आहेत.
इथे भरपूर स्टॉल आहे, भरपूर म्हणजे भरपूर स्टॉल आहे. आता तर काही बंद आहेत. मी रात्रीच्या टायमाला आलो आणि पहिला दिवस असल्यामुळे तुम्ही इथे आल तुम्हाला भरपूर स्टॉल इथे पाहायला भेटणार आहे. सर्व काही मी नावं सांगत नाही, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि तुम्हाला कळून जाईल की कोणकोणते स्टॉल इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कोणकोणते स्टॉल आपल्याला इथे भेटणार आहे. सो दॅट्स द व्हिडिओ गाईज. मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे, जत्रेपासून तर आईचं दर्शनापर्यंत सर्व. काल रात्री मी जेव्हा जत्रेसाठी आलो होतो ना, तेव्हा मी दर्शनाला गेलो नव्हतो. म्हटलं सकाळी सकाळी लवकर उठून दर्शनाला जाऊया. आणि लवकर आल्यावरती अवघ्या 5 मिनिटांमध्ये मला देवीचं दर्शन झालं, आपल्या दुर्गेश्वरीचं. तर मित्रांनो, दर्शन कसं वाटलं, जत्रा कशी वाटली आणि हा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही बाहेरनं कुठून येत असाल कल्याणला दुर्गाडीला दर्शन करायला, दुर्गाडी किल्ल्यावरती, तर मित्रांनो तुम्हाला यायचं कसं आहे, तुम्हाला उतरायचं कल्याण स्टेशनला. तिथून 20 रुपयामध्ये तुम्हाला दुर्गाडी किल्ल्यावरती सोडण्यात येईल. तर तिथून तुम्ही दर्शनासाठी आणि जत्रा एन्जॉय करायसाठी जाऊ शकतात. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे, तर चॅनलला आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. अजून कोणती जागा तुम्हाला किंवा जत्रा किंवा अजून कोणत्या देवी वगैरे माहिती असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे मी तिकडे जाईल आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.